श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे भातापासून मिठाई. तर त्यासाठी बघा, इथे मी 1 बाउल भात घेतलेला आहे. आपला तयार भात घेतलेला आहे. पाऊण बाउल ओल्या नारळाची चव घेतलेली आहे. पाऊण किंवा अर्धी वाटी आपण साखर घेऊ शकता. ते 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून साजूक तूप घेतले आणि हा फूड कलर घेतला आहे, रोज फूड कलर, आणि रोज इसेन्स घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आता हा भात माझा म्हणजे दुपारचा उरलेला भात होता. मग मी आता संध्याकाळी हे करत आहे. दुपारचा उरलेला भात होता, तर तुम्ही फ्रेश ताजा भात पण करून घेऊ शकता याच्यासाठी, किंवा कधी उरला भात तर आता गोड खायचं मन असेल तर ही मिठाई तुम्ही करू शकता. चला तर मग आपण करायला सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊ. आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. आपण आता याच्यामध्ये हे बघा 1 टेबलस्पून साजूक तूप आहे. 1 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. आता आपण याच्यात ओल्या नारळाची ही चव घालून घेऊ. तर गॅसची फ्लेम स्लो करायची, मीडियम टू लो वरती. नारळ असा थोडासा 2 मिनटं परतून घ्यायचा. 2 मिनटं परतायचा. 2 मिनटं परतलेला आहे. आता आपण साखर घालून घेऊया याच्यामध्ये आणि आता पुन्हा असं हे करून घेऊया एक जीड. आता आपण नारळ असा म्हणजे ओल्या नारळाची खव आणि साखर असं चांगलं परतून घेऊ. मीडियम टू लो याच्यावरच करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊया. दूध घालू. आता आपण याच्यामध्ये हा भात जो आपण घेतलेला आहे तो घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये फूड कलर घालून घेऊ. हा बघा, हा फूड कलर आहे. अगदी 1 चिमूट घेतलेला आहे मी, कारण खूप त्याचा कलर होतो. 1 चिमूट घेतला. बघा, आपल्याला हे चांगलं म्हणजे असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे चांगलं हे करायचं आहे. सतत हलवत राहायचं. हे थोडी गॅसची फ्लेम वाढवूया. तुम्ही इथे जवळ असेल तरच वाढवा आणि करून घ्या. असा गोळा होईपर्यंत आता हे आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे. म्हणजे फिरवत बसायचे. आपलं मिश्रण आता जरा घट्ट होत आलेलं आहे. आता आपण काय करायचं, आता जो रोज इसेन्स आहे ना तो आपल्याला घालायचा आहे. तर आपण इथे हे बघा 2 थेंब घालायचं. 2 थेंब आपण इसेन्स घातलेला आहे, रोज इसेन्स. त्याने मस्त वास येतो, खूप छान वास येतो रोज इसेन्सचा. मस्त वेलची जायफळ पण घालू शकता, पण आपण रोज कलर टाकला आहे ना, त्यामुळे आपली रोज मिठाई, रोज बर्फी तयार होणार. त्याकरता रोज इसेन्स घाला, खूप छान म्हणजे टेस्ट येते. बघा आता आपलं कसं मस्त घट्ट होत आहे. इथे मी 4 थेंब टाकलेले आहेत, 2 नाही. म्हणजे जरा आपल्याला स्वाद चांगला पाहिजे असेल तर टाका तुम्ही, आणि कोणाला आवडत नसेल जास्ती तर 2 थेंब टाका. पण 4 थेंब टाकल्यामुळे चांगला स्वाद येतो त्याला. म्हणजे असं वाटतं, म्हणजे अशी मिठाई वासामुळे खाऊशी वाटते ती. त्यात हे चांगलं गोळा होऊन द्यायला. बघा आता आपण हे थोडंसं तूप जर असं टाकूया. जास्त नाही लागणार, थोडंसं, अगदी पाव टेबलस्पून असं. आता अजून चांगला गोळा होऊन द्या. आता तुम्ही बघू शकता कसा गोळा झालेला. असा गोळा कढईला सोडला आहे कढईला, आणि असा गोळा झालेला आहे आणि तो फिरतोय असा. जेव्हा अशा स्टेजला होतं ना तेव्हा आपलं झालं आहे असं समजायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हा आपला घट्ट असा गोळा झाला ना, असा घट्ट गोळा आपलं झालं. आपण गॅस बंद करूया. आपल्याला काय करायचं आहे, असं ताट घ्यायचं आणि त्याला असं तुपाचा हात लावायचा. असं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि आपण जे केले ना आता तो गोळा तो याच्यावर टाकून घ्यायचा. हा आपण जो आता गोळा केलेला आहे तो आता असा काढून घ्यायचा. गोळा असं काढून घेऊया. गोळा आता कोमट झाला आहे तर आपण असा थापून असं म्हणजे हाताने शेप द्यायचा, नाही तर
आपलं वाटीला ते तूप लावून त्याने हे करायचं आणि जसं कालथ्याने असं हे करायचं. असं मी आता वाटीला असं तुपाचा हात लावला आहे आणि जरा असं प्लेन करून घ्यायचं. हे असं प्लेन करूया. हे बघा आता आपण असं मस्त सेट केले. आता आपण याच्यावरती सिल्वर चांदी असते ती घालूया कोटिंग. बघा अशा प्रकारे आपण हा चांदीचा वर्क लावून घेऊया. असं म्हणजे कसं छान दिसतं. चांदीचा वर्क लावल्यामुळे ते एकदम म्हणजे अशी खाऊशी वाटते आणि टेस्टला पण छान झालेली आहे. अगदी बाहेरच्यासारखी वाटते की नाही, मस्तपैकी. अशा पद्धतीने आपण चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे. हे बघा आता आपण चाकूला असा तुपाचा हात लावून असं याचे कट करूया पीस. असे कशा आकारामध्ये पाहिजे तसे आपण आता कट करून घेऊया. बघा आता मी असे चौकोनी याच्यामध्ये पीस असे कट करते. आता ही सेट होत ठेवून देऊया थोडा वेळ. आता आपण काढून घेऊया. मस्त आपली बर्फी तयार झालेली आहे. बघा अशा प्रकारे छान आपली बर्फी तयार झालेली आहे. घरच्या घरी पटकन गोड खावं असं वाटलं तर आपण ही करू शकतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्ही याच्यामध्ये मावा पण घालू शकता. माव्यामुळे तर एकदम छानच लागणार मावा घातला तरी. पण आता मावा नव्हता म्हणून मी दूध घालून केलं आहे. तर तुम्ही मावा घातला तर एकदम छानच लागणार. अशी पण छानच झाली ती. बघा किती मस्त आपली बर्फी झालेली आहे. तर मी काढून घेते सर्व. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे भातापासून मिठाई. तर तुम्हाला वाटतं का ही भातापासून केली? आता मी तुम्हाला सांगितले म्हणून, नाही तर कोणतरी ओळखीन का भातापासून ही मिठाई केली. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चवीला पण एक नंबर झाले, खूप छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा मस्त अगदी बघा अगदी बर्फीसारखं टेक्स्चर आले त्याचं आणि छान लागते एकदम चवीला एक नंबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.